नमस्कार. या कलियुगाचे चालक मालक पालक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आपल्या गोधाम गोशाळेमध्ये गोधाम गोशाळा मुक्काम पोस्ट विरगाव तालुका अकोले या ठिकाणी 15 तारखेला स्वामी महाराजांचे आगमन झालेलं आहे. आज 25 तारखेला आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आगमन सोहळा खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त आज स्वामींच्या दर्शनासाठी येत आहेत. खरं तर हा खूप मोठा दैवी चमत्कार आहे की स्वामी सदेहाने मूर्ती स्वरूपामध्ये आज आपल्या गोधाम गोशाळेमध्ये विराजमान झालेले आहेत. स्वामींच्या चरणी प्रार्थना असेल की त्यांनी आपल्या अकोले तालुक्याच्या पंचक्रोशीतील असंख्य गायींची सेवा आमच्याकडनं करून घ्यावी, असंख्य मुक्या जीवांचे प्राण वाचावे. या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना खूप आनंदाने हे सांगावं वाटतं की स्वामींच्या दर्शनाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. गोधाम गोशाळेच्या वतीने भविष्यात जे औदुंबर वन उभं केलं जाणार आहे त्या ठिकाणी ही स्वामींची भव्य अशा मूर्तीची तिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. तरीसुद्धा सगळ्यांनी स्वामींच्या दर्शनाला यावं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आजच्या अत्यंत या शुभदिनी उपस्थित असणारे सर्व बंधू व माता भगिनी, अत्यंत सुंदर मी मगाशी थोडंसं मार्गदर्शन केलं, तुम्हाला सर्वांना सांगितलं. पुन्हा पुन्हा ते सांगण्यामध्ये विषय नाही आहे, परंतु आत्ताही खूप नवीन काही सेवेकरी पाठीमागे आलेले आहेत. एक 11 वर्षापूर्वी आपण आपल्या या संस्थेची स्थापना केली, ओम नमो सद्गुरू सेवा प्रतिष्ठान. ज्यांनी जो अनुभव आता सांगितला आपले शिंदेसाहेब सोनारीचे, मी तुम्हाला त्यांचा खरा वेगळा परिचय करून देईल. जर कोणी गुरुकुलपीठावरती जर जात असेल तर गुरुकुलपीठावरची मुख्य दरबारची पूजा गेले 22 वर्ष ते पाहतात, ते पाहत होते. म्हणजे माऊली किंवा स्वामी कार्यातून एक स्वामींनी पाठवलेला हा संदेश आहे की हम गया नाही जिंदा हे महाराज आहेत. 11 वर्षापूर्वी आपण जेव्हा ही संस्था स्थापन केली आणि 11 वर्षापूर्वी विरगावमध्ये आलो. आता सेवेकरी विचारतात की अनेक प्रकारचे अनुभव सांगतात की स्वामी कार्यामधले. काहींना स्वामी प्रत्यक्ष दिसतात, काहींचं अन्न उष्टवतात, काहींचं नैवेद्य उष्टवतात, काहींचं आजारपण बरं करतात, काहींचं कर्ज निवारण करतात. या ठिकाणी असे खूप सेवेकरी आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये अनंत प्रकारच्या अडचणी तयार होत्या, अडचणी आल्या. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपावा अहोरात्रतेने सर्वार्थ पाविजे असं आपण स्वामी चरित्रामध्ये म्हणतो. महाराजांना पूर्वी फार कर्मकांड आवडत नाही, फक्त स्वामींचं नामस्मरण करताना ते खूप शांततेने आणि खूप अंतःकरणपूर्वक करावं. 11 माळे जप 3 अध्याय स्वामीचरित्र वाचतानासुद्धा खूप सेवेकऱ्यांना घाई होते. आम्ही नेहमी सांगतो की षडाक्षरी मंत्र आहे स्वामींचा, म्हणजे 6 अक्षरी शब्द आहे आणि तो 6 अक्षरी स्वामींचा शब्द तो मंत्र म्हणताना तुम्हाला 6 सेकंदच लागले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. पण वेळेच्या अभावी अनेक गोष्टी आपल्या पाठीमागं असतात आणि त्या गोंधळामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणत आपण फक्त जप पूर्ण करण्याची प्रक्रिया करतो. वास्तविक श्रद्धेने खूप शुद्ध अंतःकरणाने जर तुम्ही स्वामींना जर हाका मारली तर महाराज धावून येतात. कलियुगाचे चालक मालक आहेत ते. कलियुगामध्ये दत्त महाराजांनी स्वामी रूपामध्ये अवतार घेऊन ह्या कलियुगाचं संपूर्ण कार्यभाग त्यांनी स्वीकारलेलं आहे. कलियुगाचं आपल्याला माहिती किती आजबाजूला काही घटना चालू आहेत. कर्जबाजारी आहे, घटस्फोट आहे, आत्महत्या आहेत, आजारपण आहेत. जे नाही ते आजार आपल्याला आले आहेत की कधी आपण त्याचं नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं. पण ह्या सर्व गोष्टीवरती मात करायचं असेल तर स्वामी नामासारखं दुसरं औषध नाही आणि आपण त्याची वेळोवेळी त्याची अनुभूती घेत असतो. काही नवीन सेवेकरी आलेत म्हणून औदुंबर वन हा विषय पुन्हा एकदा या ठिकाणी मला नव्याने सांगायचा आहे. ओम नमो सद्गुरू सेवा प्रतिष्ठान संचलित आपली गोधाम गोशाळा आणि ओम नमो सद्गुरू प्रतिष्ठान संचलित आपलं औदुंबर वन असं आपली ही दुसरं नियोजन आहे. औदुंबर वन ही संकल्पना ही दत्त महाराजांनी सुचवलेली आहे, ही स्वामींनी सुचवलेली आहे. मग जर तुम्हाला त्या ठिकाणी तो अनुभव सांगायला हरकत नाही. 2011-12च्या दरम्यान गाणगापूरला महाराजांनी एक मोठी सेवा रुजू करून घेतली. त्या गाणगापूरला 1 महिनाभर मी औदुंबराखाली 31 पारायणे 1 दिवस केली. त्या काळामधली 2 ते 3 वर्ष माझ्या आयुष्यातले असं म्हणता येईल की तो एक तुमच्या भाषेत तो बॅड पास म्हणा किंवा एक खडतर प्रवास त्या 3 वर्षातला होता.
परंतु स्वामींनी जवळ केलं, करून घेतली. मी काही सेवेकऱ्याला सांगतो की काही सेवेकरी म्हणतात की आम्ही स्वामींची सेवा करतो, आम्ही महाराजांना जवळ केलं, आम्ही महाराजांच्या केंद्रामध्ये जातो. तुम्ही तसं काही करत नाही. ज्यावेळेस स्वामींची इच्छा होते त्यावेळेस तुम्हाला स्वामी बोलून घेतात. आपण भाग्यवान आहे की महाराज आपल्या आयुष्यामध्ये आले, आपण महाराजांच्या आयुष्यात नाही गेलो. काही सेवेकरी उलटं सांगतात, आम्ही केंद्रात जातो, आम्ही आरत्या करतो, आम्ही 108 आरत्या करतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. मग हा मी कुठंतरी अडचणीत येतो. वास्तविक स्वामींच्या नावामध्ये मी आहे, स्वामी. पण स्वामींनी काय सांगितलं आहे, त्या मीचं जर तुम्ही स्वाहाकार केला तर तुम्ही खऱ्या अर्थाने सेवेकरी घडू शकतात, म्हणजे स्वामी. त्यावेळेस असाच एक प्रत्यय आला आणि त्या कठीण प्रसंगातून मी गाणगापूर गाठलं. आणि गाणगापूरला गेल्यानंतर माझी दररोजची दिनचर्या अशी असायची, ती स्वामींनी करून घेतली. सकाळी पहाटे 5ला उठायचं, पारायण प्रारंभ करायचं, भीम अंबारी संघात आंघोळ करून, त्यानंतर 12 वाजता पायी दत्त मंदिर गाणगापूरला यायचं, भिक्षा मागायची आणि परत 1 वाजता मध्याह्न स्नान करून पुन्हा आपलं पारायण प्रारंभ करायचं. असे एक महाराज खूप परीक्षा पाहतात की खरोखर तुम्ही सेवेकरी होण्याच्या योग्यतेचे आहात का. मला हे कार्य तुमच्या मार्फत करून घ्यायचं आहे, लोकांपर्यंत पोहोच करायचं आहे, पण तुम्ही त्या सेवेकरी होण्याच्या योग्यतेचे आहात का. म्हणून एक छोटासा गमतीशीर अनुभव त्याविषयी गाणगापूर सांगायला हरकत नाही. ज्या दिवशी मी गाणगापूरला पोहोचलो, संध्याकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान पोहोचलो. आता खूप व्यवस्था झालेली त्या गाणगापूरच्या त्या संगमावरती पारण करण्यासाठी. पूर्वी इतकी काही व्यवस्था नव्हती. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रचंड गलिच्छपणा होता. तुम्ही आता गेलं तर थोडंसं तिथं आहे. काही लोक म्हणतात गाणगापूरला खूप गलिच्छपणा आहे. का बरं असं? दत्तांचं एवढं मोठं स्थान आहे. तुम्हाला त्याचं उत्तर सांगेल मी. आणि ते सर्व तिथं होतं. आता इथं मुक्काम करावं का नाही करावं असा मोठा प्रश्न होता. गेल्यापर्यंत माझ्या चपला हरवल्या, म्हणजे कोणतरी चपलाच घेऊन गेलं. आपण म्हणतो ना दरिद्री गेली, तो प्रकार घडला. चपला गेल्यानंतर ठीक आहे, अडचण नाही, पारायण प्रारंभ केलं. थंडीचे दिवस होते आणि नदीच्या काठावर असल्यामुळे तिथं खूप गारवा लागायचा. एक शॉल मी घेऊन गेलो होतो पांघरण्यासाठी. सर्वसाधारण एक 12-1च्या दरम्यान एक 35-40 वयाची एक स्त्री त्या ठिकाणी आली आणि तिने अंगावर माझ्या शाल ओढून घेतली. आता ओढून घेतली, ही शाल माझी आहे आणि तू चोरून आणली आहे. ती अशा काय भाषेत मला शिवाय देत होती की माझं डेअरिंगच झालं नाही तिला म्हणायची की शाल माझी आहे. बाकीचे सर्व लोक पाहत होते, लेडीज आहे, स्त्री आहे, आदिमाय शक्ती स्वरूप आहे, बरं ती शिवाय देत होती. शाल ओढून घेतली, 4 वेळा सांगत होती ही शाल माझीच आहे, माझीच आहे, तू चोरून आणली म्हणून. बरं तिने मला चोरही ठरवलं, ओळखीचं कोणीच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त गप बसणे हा सर्वात मोठा उपाय माझ्यापाशी होता. स्वामींचं नाव घेतलं, थंडी होती, झोपलो, एक टाळू होता तो पांघरला. ती स्त्री पुन्हा सकाळी आली जवळपास 4:30-5 वाजता. म्हणे चुकून तुमची शाल मी घेतली होती, पण दादा ही शाल तुमचीच आहे. आता ते 4 तास जे होते ना माझे, ते 4 तास होते माझ्या परीक्षेचे, माझ्या संयमाचे होते. मला किती राग येतोय, मी काही शिवाय देतोय का, काही गोष्टी करतोय का. स्वामी कार्यात हेच आहे, तुमचा संयम किती महत्त्वाचा आहे. आयुष्यात जगताना तुमचा संयम किती महत्त्वाचा आहे. कारण कधी कधी काय होतं, आम्ही स्वामी सेवेत आलो की आम्हाला खूप काही लवकर अशा काही अपेक्षित असतं महाराजांकडून. आम्ही काल अकरमाळी जप केला, माझ्याकडे काही सेवेकर आहेत तिथं बसलेले, ते सांगतात शास्त्री आम्ही गेले 6 वर्ष स्वामी सेवा करतोय, एकही आरती चुकवत नाही, पण अपेक्षित फळ मिळालं नाही. आपण करार केला का महाराजांशी? नक्कीच नाही. आपण मागल्या जन्मी काहीतरी उद्योग केले असतील ना, त्याचं काहीतरी फळ असेल. गुरुचरित्र ग्रंथ वाचता आपण पाहतो की मागील जन्मीचं फळ आपल्याला यावर्षी ह्या जन्मी भोगावंच लागतं. आणि त्या भोगातून मुक्त करणारे स्वामी आहे. मात्र फळ भोगावं लागतं, त्या भोगाची तीव्रता कमी करणारे स्वामी महाराज आहेत. म्हणून संयम फार महत्त्वाचा आहे. सकाळी उठलो, पारायण चालू झालं, 1 महिना माझं ते पारायण झालं. आणि ते पारायण करत असताना अशी मनात इच्छा आली. त्या ठिकाणी 70-75 वर्षाची एक आजी आणि एक वयोवृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी आली, आजोबा. आणि आमच्याशी चर्चा चालू होती. आणि ते मला विचारत होते, तुम्ही भगवंताला खूप त्रास देता म्हणे रात्रंदिवस. म्हणून आम्ही काय त्रास दिला महाराजांना? तुम्ही स्वामींना दत्त महाराजांना नैवेद्य दाखवत म्हणजे का उपकार करता का? त्याशी खूप वेळा भाषेत बोलत होते. म्हटलं नाही. मग रात्री 1 वाजला, छातीत दुखा लागलं, मार हाक देवाला, मार हाक स्वामींना. स्वामी आहेच यायला मोकळे, त्याला काही झोप विश्रांती काही आहे की नाही. असे किती सेविकऱ्या ठिकाणी रात्री 12-1 वाजता हाका मारतात. हात वर करा बरं. नाही करणार कोण? हां, त्या ताईंनी मारली, आमच्या आडव्या ताईंनी. आडव्या ताई उभा राहा. आमच्या ह्या ताई गेले 11 वर्ष ह्या स्वामींच्या मार्गातलं व्यासपीठ सांभाळतात पूर्णपणे. स्वामींचा कृपेने त्यांना खूप, म्हणजे कृपेने म्हणता येणार नाही, पण त्यांना खूप आजारातून त्यांना मात त्यांना करता आली. ताई आता खूप आजारी आहेत, त्या आयसीयूत ॲडमिट होत्या.
3 दिवसापूर्वी. पण मग सांगितलं ताई तुम्हाला व्यासपीठ सांभाळायचं आहे, नसेल तुम्हाला शक्य आहे, पण तिथपर्यंत या. ताई आल्या. त्यांनी रात्री 1 वाजता विनंती केली स्वामींना, महाराज मला उद्या जायचं आहोत. रात्री 1 वाजता महाराज आले की नाही? येतात. सांगत तात्पर्य असं की स्वामी महाराज आपल्याला 1 वाजता सुद्धा धावून येतात. ते सांगत होते मला, तुम्ही खूप स्वामीला त्रास देतात, खूप त्रास देतात, कधीतरी त्यांना विश्रांतीसुद्धा विचार करा ना. किती सेवक याच्यामध्ये असे आहेत की मला त्यांनी प्रामाणिकपणे सांगावं की ते महाराजांच्या आवडीनिवडी सांभाळतात, महाराजांची आरामाची व्यवस्था करतात. किती सेवक असे मला सांगा बरं शिंदेताई? आम्हाला स्वामी पाहिजे फक्त आमच्या कामासाठी, पण कधीतरी महाराजांचा आपण विचार केला गेला पाहिजे. औदुंबर वनाची संकल्पना ही त्यातूनच सुचली. त्यांनी सांगितलं की असं काहीतरी करून बघा ना, स्वामीला आवडेल ना. कलियुगाचे चालक मालक आहेत. कलियुगामध्ये अनेक प्रकारचे विषारी वायू आहेत, विषारी गोष्टी आहेत, अनेक प्रकारचे दाहकता आहे, आणि या दाहकतातून कुठेतरी परब्रह्माला सुद्धा कुठेतरी विश्रांतीची गरज असते. तर असं काही करता येईल का? असं एखादं स्थान निर्माण करता येईल का? म्हटलं स्थान निर्माण करणं ही माझी काही योग्यता नाही. आम्ही फार कण नाही त्या मातीचं, आमची ती लायकी बी नाही आहे. आम्ही काय ते स्थान निर्माण करणार? ठीक आहे म्हणे, गाणगापूर क्षेत्री आलात, ही मायाभूमी आहे. ह्या ठिकाणी अनेक पिशाच, ब्रह्मराक्षस, भूत, पिशा यांना मुक्ती मिळते, म्हणून त्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला असं फार फ्रेश वाटत नाही, कारण अख्खे ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. गाणगापूरमध्ये अनेक वेताल, राक्षस, भूत त्या ठिकाणी आहेत. मग हे सर्व करत असताना दत्त महाराज विनंती करा, बघू महाराज काय करतात. म्हणून 11व्या दिवशी स्वामीला विनंती केली महाराजांना की महाराज असा एक विचार डोक्यामध्ये आहे की कुठेतरी तुमच्या एखादं विश्रांती स्थान असावं, पण तू जागा तुम्ही शोधा, तुम्ही सर्व गोष्टी करा, जागा तुम्हीच पाहून द्या, कारण आम्हाला आमची योग्यता माहिती. आज या विरोगा परिसरामध्ये जागायची ठरली तरी 30-40 लाख रुपये होतात. ते कसं करायचं या सर्व गोष्टी? असं ते सर्व करत असताना स्वामींनी एक 16व्या दिवशी एक दृष्टांत दिला की तुम्ही फक्त तुमचं कर्म करत राहा, योग्य वेळेस जागा भेटेल, योग्य वेळेस औदुंबर साकारेल, आणि योग्य वेळेस तुमच्याकडे मी येईल. 2013ची घटना ही. आम्ही कामाला लागलो आणि हे कार्य सुरू झालं. याच्यात अनेक जुने सेविकर आहेत 2011पासून. त्यांना माहिती की औदुंबरवरून स्वप्न हे आजचं नाही, आपलं 2011चं स्वप्न आहे, आपण त्या दिवसापासून पाहतोय. पण स्वामींनी सुचवलं की आधी गोशाळा, आधी माझ्या गायची सेवा कर, आणि गायची सेवा केली की मग माझ्याकडे ये. कारण बघ आपण पाहतो की अनेक कृष्ण भक्त असतात, अनेक दत्तभक्त असतात, गुरुचरित्र वाचतात, भागवत वाचतात, पण आपण जर म्हणलं ना की गायीसाठी काही देता का, ते आपल्यालाच म्हणतात मग तुम्हाला गोशाळा स्वावलंबी करता येणार नाही का, तुम्हाला असं करता येणार नाही का, तुम्हाला गव्हर्नमेंट काही देत नाही का. दादा भागवत वाचतोय आणि भागवताचा अर्थच तो आहे की गोरक्षण. दादा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचताय, ग्रंथ वाचण्यापूर्वी तुम्ही गायीला घासभर आपण अन्न देतोय का, तर गाय जिथं आहे ती दत्त महाराज आहेत, अर्थच तो आहे. तुम्ही जर गायीला आव्हान केलं तर दत्त महाराज त्या ठिकाणी येतील, आणि दत्त महाराज आले तर तुमचं पारायण सक्सेस होईल. पण आपण उलटं करतो. अनेक असे दत्तभक्त आहेत ते गोशाकडे दुंकून पाहत नाही. जिथं गाय सुखी आहे तिथं स्वामी महाराज आहेत, जिथं गाय सुखी आहे तिथं भगवान श्रीकृष्ण सुखी आहेत. असा त्या पाठीमागचा अर्थ होता. म्हणून आम्ही जागा शोधतो औदुंबर वनासाठी, पण ते स्वामींनी जरा वेगवेगळाच मार्ग वळवला आणि त्यातून गोशाळा सुरू झाली. आणि गोशाळा सुरू करताना आपण अनेक प्रकारच्या ठिकाणी नवचिंडी असेल, शिवोपासना असेल, अशा आपण अनेक कार्यक्रम केले, आणि हळूहळू औदुंबर वनाची वाट सोपी होत गेली. दुसरा अनुभव या ठिकाणचा की ह्या ठिकाणी ज्यांनी जागा औदुंबर वनासाठी काही जागा दिली आहे, ज्या ताईंनी आपल्याला जागा भूदान केलं आहे, त्या ताईंचं नाव आहे साधना स्वामी समर्थ. नाव ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं की असं नाव असू शकतं का. ते स्वामी कन्या आहेत. त्यांचा नामचा पर्याय कशा झाला तर ह्याच अनुषंगाने की महाराज ही सर्व जुळाजुळं करत असतात. आपल्याला माहीत नसतं की कधी जुळाजुळं करतात. अनेक वेळेस माझ्याकडे मुलामुलीचे प्रश्न घेऊन काही पालक येतात, आमच्या मुलीला स्थळ पाहिजे, आमच्या मुलाला स्थळ पाहिजे, आम्हाला काहीतरी सेवा द्या. मग आपण सेवा देतो, आणि ती सेवा सुरू झाली की 15 दिवसामध्ये फोन येतो, अजून काही स्थळ आलेलं नाही. तुम्ही थोडं स्वामीला शोधायला वेळ द्या ना. तुम्हाला शोधताना आलं, तुम्ही स्वामीला जावर सोपवली, तर महाराजांनी ते शोधलं पाहिजे का नाही. बरं, महाराजांनी शोधल्यानंतर सुद्धा त्यात तुमच्या आवडीनिवडी असतात. अनेक मुलींचा किंवा मुलांचा विषय आहे. गुरुचरित्र पारायण केलं संकल्पयुक्त, कशासाठी केलं तुम्ही? चांगलं स्थळ येण्यासाठी. पारायण संपल्याबरोबर दरवाजा स्थळ हजर आहे, पण ती मुलगी म्हणती काळाचे. आता हा प्रश्न होतात की आपली श्रद्धा कशी असावी, आपल्या काही स्वामींच्या विषयी भावना कशा असतात. जर स्वामीने तुम्हाला फळ दिलं आहे ना, मग ते काळं का गोरं काय पाहिजे गरज आहे. हां, आता त्याच काळ्या मुलाला जर चांगली नोकरी असेल तर लगेच हो, पण आम्हाला शेतकरी नको, हा विषय त्यातला आहे. म्हणून थोडंसं आम्ही थांबलो आणि आम्ही सेवा आमचा क्रम चालू ठेवला. आणि एक दिवस आमच्या साधनाताईंशी संपर्क झाला एका गोशाळेच्या प्रोडक्शनच्या माध्यमाद्वारे. ते 3 महिने सुरू ओळख झाल्यानंतर ते 4-5 महिने काही गोशाळा आले नाही.
आणि त्या 5व्या महिन्यामध्ये आमच्या गोशाळेत आपल्या गोशाळेवरती त्या आल्या. त्यांचं स्वरूप आल्यानंतर कळालं की ह्या ताई काहीतरी वेगळ्याचे. त्या ताईंनी स्वतःचं नाव असं बदलून का घेतलं त्यांची तुम्हाला ह्या ठिकाणी सांगत नाही या गोष्टी, परंतु ज्यावेळेस ते नाव बदलून घेतलं त्यांनी सांगितलं की माझं घर आहे स्वामींचं आहे. ते विले पार्लेला राहतात, त्यांच्या घराला कधीही कुलूप नाही, घरावर नाव आहे घर स्वामींचं आहे. त्या 2-2 दिवशी तर मुक्कामी राहतात आणि घर तसं उघड राहतं. नेलं तर स्वामींचं नेतील, महाराज पाहतील. ताईंचं असं शरीरातलं कुठलंच अंग नाही आहे की त्यांचं ऑपरेशन झालं नाही. ज्यांनी साधना ताईंना पाहिलं असेल ते स्वीकृती या ठिकाणी आहेत. प्रचंड तेज आहे, स्वामींशी बोलतात. त्यांची माझा परिचय झाला आणि एक दिवस ताईंपाशी तो विषय सहज माझ्याकडून स्वामींकडून म्हणजे माझ्याकडून बोलावला गेला स्वामींच्या आशीर्वादाने. ताई म्हणे काही अडचण नाही, मी तुम्हाला ती जागा दान करते. मग ताईंनी आणि ताईंच्या मैत्रिणींनी आपल्याला 2 एकर जागा औदुंबर होण्यासाठी समोरच्या डोंगरावरती दान केली. आपल्याला 5 एकरचं आपलं नियोजन आहे. ताई म्हणे तुम्ही सुरुवात करून द्या, बाकीचे सुद्धा तुम्हाला ती औदुंबरसाठी जागा भेटून जाईल. मग आता जागा दान कोणी केली? साधना स्वामी समर्थ म्हणजे ताईंच्याच म्हणजे स्वामींच्याच कन्येने. म्हणजे महाराजांनी किती सोपं काम करून ठेवलं. पुढचा आपला विषय होता की आता आपलं जागा झाली आहे, औदुंबरवर उभं करायचं आहे. आता आपल्याला सेवेकरांना काहीतरी हालचाल करावी लागेल, कारण इतकं मोठं तीर्थक्षेत्र उभं राहणार आहे की जगातून या ठिकाणी लोक येणार आहेत ह्या स्वामींच्या स्थानावरती. मग ते तीर्थक्षेत्र सहज निर्माण होत नाही, स्थानमहिमा असतो आणि स्थानमहिमा हा सहजगत्या होत नाही. आपल्या गावात महादेव आहे, त्र्यंबकेश्वरला आहे. मग त्र्यंबकेश्वरचं महत्त्व काय? तर त्या ठिकाणी अनेक भक्तांचे पाय लागतात आणि भक्त त्या देवाला समृद्ध करतो. ज्यावेळेस इतकं मोठं तीर्थक्षेत्र होईल ते सेवेकऱ्यांच्याच माध्यमाद्वारे होईल. म्हणून हा संपूर्ण मागे सांगलेला 11 कोटी स्वामींचा जप असेल, इतर सर्व गोष्टी असेल. औदुंबरवन ही संकल्पना कशी असेल? त्या औदुंबरवनमध्ये आपण 108 औदुंबर, आता काही नवीन सेवेकरी आले म्हणून हा विषय मी पुन्हा सांगतोय. तुम्ही तर ऐकून खूप वेळा झाले, पाठ झाले काही सेवेकऱ्यांचं. 108 औदुंबर हे वृक्ष कसे असतील आणि कुठून आपण आणणार आहोत? तर हे 108 औदुंबर श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह स्वामी महाराज आणि स्वामी समर्थ महाराज ज्या ज्या तीर्थस्थानावरती राहिलेत, त्यांचा पदस्पर्श ज्या स्थानावरती झाला आहे, त्यांची साधना जप तप ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणचं जल, त्या ठिकाणची भूमीतली माती आणि तिथलं औदुंबर वृक्षाचं रोप आपण ह्या 108 औदुंबरामध्ये लावतोय. बरं, हे लावत असताना आपण काही सेवेकऱ्याची नेमणूक करणार आहे. आपण 108 कुटुंब यासाठी नेमतोय. आता ती पुढच्या 2 महिन्यात आपली ती प्रोसेस सुरू होईल. मग ते 108 भाग्यवंत कुटुंब कोण असेल हे तुम्हाला माहिती. मग त्या कुटुंबाने ती जिम्मेदारी घ्यायची. मी गाणगापूरला जाईल, दत्त महाराजांना विनंती कराल, तिथे मी एखादं पारायण कराल, तिथे एखादी मी सेवा करेल. त्या ठिकाणी तिथली जल, भीमामर्या संगमावरचं तिथलं जल, तिथली भूमीतली माती आणि तिथलं एक औदुंबराचं रोप घेऊन येईन आणि ते रोप लावण्याची जबाबदारी माझी असेल. आणि 108 औदुंबरामध्ये त्याचा पार असेल, त्याचा दुसरं गोष्ट असेल, ते औदुंबर वन मोठं होईपर्यंत पुढचे 3 वर्ष ती जबाबदारी माझ्या कुटुंबाची असेल. ते भाग्यवान कुटुंब असेल. का असेल? कारण औदुंबर वृक्ष हा पिढ्यानपिढ्या टिकणार आहे. औदुंबर वृक्षावरती अनंत प्रकारचे पशु पक्षी जीवजंतू त्याच्यावर जगणार आहे. तो तर तुमच्या लागणार आशीर्वाद वेगळाच आहे. परंतु असे 108 कुटुंब 108 औदुंबर वृक्ष आपण त्या ठिकाणी नियोजन करतोय. हे लावल्यानंतर प्रत्येक औदुंबराखाली तुम्हाला पारायण करण्यासाठी जागा असेल, साधना करण्यासाठी जागा असेल. एकाच वेळेस आपण 108 लोक पारायण करण्यासाठी ठिकाणी बसू शकतात. तुम्ही एक विचार करून बघा, तुम्ही एकाच औदुंबराखाली बसलात, शांत वाटतंय, मन प्रसन्न वाटतंय, या ठिकाणी ती ऊर्जा आहे. मग ते 108 औदुंबर असतील, किती सुंदर वन असेल ते. आणि स्वामी किती सुंदरपणे त्या ठिकाणी सहजगत्या त्या ठिकाणी शांतचित्तन राहू शकतात. म्हणून ते औदुंबर वन आणि मधोमध स्वामींचं मंदिर अशा पद्धतीने नियोजन असेल. 11 कोटी स्वामींचा जप जो मगाशी सांगितला आहे, जो लिखित स्वरूपात आपण सेवेकरांनी सांगितला आहे की हा औदुंबर वन होण्यापूर्वी आपण 11 कोटी स्वामींचा लिखित स्वरूपात जप आपण सेवेकराकडून करून घेतोय. आपल्याकडून 11 कोटी जप आयुष्यात होणार नाही. तसा माळेवरती खूप होईल, पण लिखित स्वरूपात होणार नाही. मग लिखित स्वरूपातच का? ज्यावेळेस तुम्ही हातात पेन घेऊन ते लिहायला सुरुवात करता तेव्हा तुमचं मन पूर्ण त्या ठिकाणी एकाग्र होतं. ज्यावेळेस तुम्ही जप माळेवर करता त्यावेळेस तुम्ही चहा ठेवायला सांगता, माझा एवढा जप होतं तोपर्यंत चहा होऊ दे, इतर करू दे, बाहेर कोणी पाहुणे आले की ते बघ, आपलं त्या जपात लक्ष लागत नाही. ज्यावेळेस तुम्ही हातात पेन घेऊन ते श्री स्वामी समर्थ लिहिता त्यावेळेस मात्र तुमचं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी केंद्रित होतं. अगोदर ती वही असते, पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर जप लिहिता त्यावेळेस मात्र तो ग्रंथ होतो. गेले 1 वर्ष आपण हा संकल्प सोडलेला आहे. हा 11 कोटी जपाचा संकल्प आहे. अनेक सेवेकरी लिखित स्वरूपामध्ये दर पौर्णिमेला ह्या ठिकाणी तो स्वामीच्या चरणी तो जप आपला रुजू करत असतात. आणि
कोणी 11,000 करल, कोणी 21 लाख करल, कोणी 10 कोटी करल, परंतु तुम्हाला पुण्य मिळणार आहे ते 11 कोटीचंच. बरोबर. आता हे सर्व करत असताना इतक्या मोठ्या वया जमा करून इतके मोठे ग्रंथ जमा आपण काय करणार आहोत? जे 108 औदुंबर आहेत आणि जे स्वामींचं मंदिर आहे, आपण त्याच्याखाली हा जप कायमस्वरूपी ठेवून देणार आहोत पुढच्या पिढीसाठी. आता हा औदुंबर 108 हे तीर्थस्थान निर्माण झाल्यानंतर 20 वर्षानंतर जर एखाद्या तुमच्या पुढच्या पिढीच्या सेवेकरांनी विचारलं की आम्हाला भारतातले तीर्थस्थानं कोणते दत्त महाराजांचे, तर त्याला फक्त औदुंबरवरून दाखवायचं. त्यांची फार मोठी जबाबदारी आहे की इतकं मोठं तीर्थस्थळ जर आपल्या जवळ होतं आहे, आपल्या गावात होतं आहे, तर आपण सर्वांनी या जपासाठी, या कार्यासाठी मेहनत घेतलीच पाहिजे. म्हणून आता आपण औदुंबराची पुढच्या 3 महिन्यामध्ये आपलं भूमिपूजन होतं आहे. तुम्हाला सर्वांना तो मेसेज किंवा ती पत्रिका पुन्हा एकदा पोच होईल. ह्या ठिकाणी महाराज विराजमान झालेत. समोरची स्वामींची जी मूर्ती आहे, ही मूर्ती आपण काही दिवसापूर्वी म्हणजे जवळपास 1 वर्षापूर्वी आपण संकल्प सोडला. मी मगाशी सांगितलं की अनेक असे काही लोक होते की त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं आम्हाला संपूर्ण मूर्ती दान करायची स्वामींची. खर्च किती येऊ द्या, 10 लाख येऊ द्या, 11 लाख येऊ द्या, पण आम्हाला ती मूर्ती दान करायची. आपण नम्रपणे त्यांना नकार दिला की तुम्ही एकट्याने मूर्ती दान करू नका. वास्तविक स्वामीला दान करणं ही की आपली योग्यता नाही आहे, पण आपण एक भौतिक स्वरूपात धरलं, आम्ही नकार दिला. त्याने का बरं? तर आमची प्रामाणिक इच्छा अशी होती या ठिकाणची की आपल्या सेवेकरांनी 1 रुपया जरी दिला तरीसुद्धा तो 1 रुपया स्वामीच्या मूर्तीमध्ये लागेल आणि ती संधी प्रत्येकाला मिळेल. मग तो करोडपती असो किंवा बिचारे कष्ट करणारे सेवेकरी असो, प्रत्येकाला ती संधी मिळाली पाहिजे. आणि प्रत्येक सेवेकरांनी 1-1 रुपया गोळा करून ही आपली स्वामीची मूर्ती या ठिकाणी साकारली. आता आपल्याला पुढचे 3 एकर जागा जी घ्यायची, भूमिदान करायचं आहे, आपण त्यासाठी एक संकल्प केलेला आहे. ज्यांना भूमिदान करायचं आहे त्यांनी संपर्क करा. कारण मग मी सांगितलं भूमिदान केल्याचं पुण्य काय आहे? तुम्हाला 7 पिढ्यांची तुम्हाला पितृदोष नष्ट होतो. आणि ऋग्वेदात काय सांगितलं आहे? जो भूमिदान करतो तो पुढच्या वर्षी राजा होतो, म्हणजे पुढच्या जन्मी राजा होतो. पुढच्या वर्षी नाही, तुम्ही वाट पाहाल, तो पुढच्या जन्मी राजा होतो. आता मी पाहायला नसणार आहे तुम्ही काय असाल ते, पण खात्रीने सांगतो यजुर्वेदात सांगितलं आहे. त्यामुळं भूमिदान हा अत्यंत महत्त्वाचा विषय. तुम्ही काय जमीन दान करू नका, पण आर्थिक मदत त्या स्वरूपामध्ये तुम्हाला करायची. त्या स्वरूपात तुम्ही तो संपर्क तुम्ही ह्या ठिकाणी ठेवायचा आहे. इथून पुढे आपण ही दर गुरुवारी साप्ताहिक आरती आपण या ठिकाणी ठेवतो आहे. आपण या ठिकाणी साप्ताहिक आरती ठेवतो आहे. दर गुरुवारी 6:30 वाजता या ठिकाणी आरती असेल. आपण मगाशी सांगितलं त्या ठिकाणी यज्ञ चालू असताना की ज्यांना 6:30च्या आरती दर गुरुवारची आरती घ्यायची, या ठिकाणी काही चिठ्ठ्या आमच्या बापूंनी ठेवलेल्या आहेत. ठेवल्यात का बापू? चिठ्ठ्या केल्यात का? लगेच कर. हां, लगेच करा. तुमचा महाप्रसाद झाला घेऊन तुम्ही त्यातली एक चिठ्ठी उचला आणि बापूंना सांगा की माझी तारीख निघाली, ह्या तारखेचा नैवेद्य स्वामींचा माझा असेल, ह्या तारखेला मी महाराजांना जीव घालणार आहे. हे दर गुरुवारी 6:30 वाजता आपली नैवेद्य आरती असेल. ह्या ठिकाणी दर पौर्णिमेला आपला इथं सत्संग असतो. कधी तो सत्संग वेळेअभावी सायंकाळी होतो किंवा कधी वेळेअभावी तो सकाळी होतो. त्या सेवेतसुद्धा आपला सहभाग असू द्या. सर्वसाधारण आरतीचे नावं तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही संपर्क करा की आमची ह्या तारखेला आरती आपण फक्त 3 महिन्यात नियोजन करतो आहे. या ठिकाणी पात्र वेळेची मर्यादा प्रत्येकाला आहे. 6:30ची आरती असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 6 वाजता पोहोचायचं आपलं नैवेद्य घेऊन. नैवेद्याची रूपरेषा कशी असेल तुम्हाला तेही सांगतो. मग काही टेन्शन येतं आम्हाला नैवेद्याचं, आम्हाला स्वामी नैवेद्य घेऊन जायचं आहे. मग काय त्या नैवेद्यामध्ये आम्हाला काय अपेक्षित आहे? त्यांना पुढे बसवा ना, कोण असेल कसं असेल. तर तुम्हाला याच्यातला एक छोटासा मी अनुभव सांगतो नैवेद्याचा. ही घटना आहे 1996 सालची. प्रत्यक्ष मी ती अनुभवलेली. श्रीगोंदा तालुक्यामध्ये वांगदरी नावाचं केंद्र आहे स्वामींचं. त्या ठिकाणी मी कार्यरत असताना 1996 सालची केंद्रामध्ये आम्ही नैवेद्य वाटप करत होतो. केंद्रात त्रिकाल आरती होती 8, 10:30 आणि सर्वसाधारण 6:30ची आरती. ही आरती असताना नैवेद्य वाटप चालू होते. महिन्याला 60 नैवेद्य लागतात, सकाळचा संध्याकाळ धरून. मग आता हे नैवेद्य कोण घेणार? आणि असं करत असताना आम्ही सेवेकरांना आव्हान केलं. त्यातले बरेचसे नैवेद्य गेले. महिना पूर्ण भरला आणि एका महिलेला वाटलं की माझ्या घरामध्ये प्रचंड मोठी अडचण आहे. कारण तिथले आमचे बाळासाहेब झेडकर नावाचे जे सेवेकर त्यांनी सांगितलं, तुम्ही जर स्वामींना जर नैवेद्य खाऊ घातला, अन्न खाऊ घातलं अशा स्वरूपामध्ये, तर तुमच्या घरचे प्रश्न सुटतील. त्या बिचारा बाईला असं वाटलं की माझ्या घरी खूप अडचणी आहेत, नवरा दारू पितोय, सर्व गोष्टी होतोय, मला स्वामींना नैवेद्य आणायचं आहे किंवा महाराज माझं गारानं ऐकतील. आता असं म्हटल्यानंतर
असं म्हणल्यानंतर सर्वसाधारण तिने हट्ट धरला की मला नैवेद्य हवा आहे. आणि मग ते सर्व झालं, नैवेद्य घेतला. गुरुवारची तिला योगून ती आरती आली. मजुरी करणारी बाई होती, मोलमजुरी करणारी, पण ती 15 दिवसानंतर ती विसरून गेली की आपला नैवेद्य केंद्रामध्ये स्वामींच्या आहे. मजुरी करता करता संध्याकाळी 4:30 वाजले, 5 वाजले. केंद्रामध्ये गडबड सुरू झाली. अजून नैवेद्य काय येणार, नैवेद्य काय येणार, ही विसरली काय. एक तर हे बाईला नैवेद्य आम्ही देत नव्हतो, सेवेकरी नाही आहे. मग असं झालं काय अचानक. मग एक मुलगा पाठवला, ती जिथं शेतात काम करत होती तो मुलं तिथं गेला. म्हणजे अहो ताई, तुमचा आज नैवेद्य आहे गुरुवारच्या आरतीचा, तुम्ही नैवेद्याने आणला, आता करावं काय. बिचारी गडबडली, डोळ्यात पाणी आलं. 1 तासामध्ये काय होईल. अनवाणी पायाने घरी पळत आली. हातपाय धुतले नाही, तोंड धुतलं नाही, जशी शतकात तशीच आली. घाईघाई भाकरी केली, पिठलं केलं, डब्यात भरलं आणि 6ला 5 मिनटं कमी असताना केंद्रामध्ये आरतीला आली. तोपर्यंत आमचे सेवेकरी चिडले होते. कळत नाही का तुम्हाला, 5 मिनटं उशीर झाला. 5 मिनटं उशीर झाला असतं महाराज उपाशी राहिले असते. ती बिचारी रडत होती, कारण तिच्या वेदना तिलाच माहीत होत्या काय असेल ते. घाईघाई नैवेद्य मांडला, नैवेद्य पुढं ठेवला स्वामींच्या, ना आरती सुरू झाली. आता ती पूर्ण आरती होऊपर्यंत रडत होती ढसाढसा. आरती झाली, साईडला बसली, सेवेकरीचं मार्गदर्शन झालं. तो नैवेद्य घेतला आणि सेवेकरीचं नैवेद्य घेताना पाहिलं, चतकोर भाकरी पिठलं तर संपलंय. हा खाल्लं कोणी. मग शेवट लक्षात आलं की स्वामींनी पिठलं भाकरं खाल्ली. स्वामीचा आज आवडतं नैवेद्य होता, पिठलं भाकरी स्वामीचा आवडतं नैवेद्य महाराजांनी खाल्ली. जे सेवेकऱ्यांनी जे जयकार केला, परंतु ती बाई काही रडतच थांबत नव्हती. काही महिला म्हणलं, अहो ताई थांबा, तुमचा नैवेद्य स्वामींनी खाला, तुम्ही किती भाग्यवान आहे. मग ते सर्व खरं झालं, पण मी पिठल्यात मीठच टाकलं नाही. भाव महत्त्वाचा आहे, श्रद्धा महत्त्वाची आहे. म्हणून तुम्ही गुरुवारी नैवेद्य आणताना त्याच्यामध्ये कुठलंही स्वरूपाचं तुम्हाला बंधन नाही. तुम्ही साधं चटणी भाकरी जरी महाराजांनी आणली, पण श्रद्धेने आणा, ते महाराजांना प्रिय आहे. आमच्या ह्या 10 दिवसाच्या नैवेद्यामध्ये मी सांगितलं, पुरणपोळी आणली, बासुंदी आणली, श्रीखंड आणला, आमच्या मावशीनी बेसन आणि भाकरी आणली स्वामींना. स्वामींनी खूप आवडीने खाल्ली. सांगत तात्पर्य असं आहे की आपल्याला पुढचं 3 महिन्याचं नैवेद्याचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे. मग अशी मी तुम्हाला या जागेबद्दल बोललो, आपलं औदुंबरवन ज्या ठिकाणी होणार आहे, मी आता फार वेळ घेत नाही. मानाजीराव आपले जागेवर राहत नाही, मला कल्पना आहे, म्हणून एक 5 मिनिटात हा विषय संपवतो. ज्या भूमीत आपण आपलं औदुंबरवन उभं करतो आहे, तुम्ही स्वामींची नजर ज्या दिशेला आहे, बरोबर त्या डोंगरावरती एक उंच झाड आहे. तुम्ही बघा आता घेतल्यानंतर ते झाड म्हणजेच औदुंबर वन त्या ठिकाणी आपण करतो आहे. त्या जागेचा थोडक्यात तुम्हाला महिमा सांगतो की स्वामींचं किती मोठं नियोजन असू शकतं. हा समोरचा जो पर्वत आहे, याचं पुरातन नाव मांगल्य पर्वत आहे. आता याला स्थानिक नाव नांगरकडा असं म्हटलं जातं. याचं पुरातन नाव मांगल्य पर्वत आहे. ह्या पर्वतावरती अगस्ती महाराजांचे छोटे बंधू, त्यांचं दुसरं नाव मांगल्य ऋषीसुद्धा आहे, तर त्यांचे गुप्त संबंध त्या ठिकाणी आहे. आणि ह्या मांगल्य ऋषीला भेटण्यासाठी दत्त महाराज त्या स्थानावरती आलेले. दत्त महाराजांचा पदस्पर्श झालेली ती भूमी. अशा भूमीमध्ये स्वामींचं औदुंबरवन होतं. हे सर्व स्वामींचंच नियोजन आहे. जमीन त्या ठिकाणी घेतली आणि हे संपूर्ण औदुंबरवनाचे प्रकल्प चालू असताना त्या ठिकाणी अजून श्री नामदेव गंगाधर कुमकर, म्हणजे आपल्या औदुंबरवनाच्या शेजारी त्यांची जमीन आहे, त्यांनी 10 गुंठे जागा आपल्याला दान केली. आज पुढच्या जन्मी 100% ते राणी होणार. दत्त महाराजांच्या औदुंबरवनासाठी 10 गुंठे जागा देणं सोपी गोष्ट नाही. आणि खऱ्या अर्थाने आजपासून आमचं औदुंबरवनाचे भूमिपूजन झालं. औदुंबरवन तुमच्या जागेत उभं राहतं आहे. आजच्या प्रचंड मोठ्या भाग्यवान आहात. इथून पुढं सर्व आपल्या ग्रामस्थांनी लक्षात घ्या, आपल्याला ही भूमी 1-1.5 वर्षामध्ये आपल्याला उभी करायची. आणि ह्या ठिकाणी होणारा हा दरबार स्वामींचं हे सर्व पूर्वनियोजित होतं. हे स्वामींचं नियोजन होतं. इथं करणारे कदम शास्त्री नाही किंवा आमचे कोणी सेवेकरीसुद्धा नाही, हे महाराजांचं नियोजन आहे. म्हणून ह्या परिसरात आल्यानंतर दरबारात काही नियम आपण आता बदललेत. पूर्वी कसं होतं, कुणी आलं तरी सर्व गोष्टी व्हायच्या, कसं आलं तरी आपलं चालायचं. पण आता या ठिकाणी आल्यानंतर आपले नियम थोडे बदलून घ्या. आल्यानंतर पहिल्यांदा पाय धुणे, पाय धुतल्यानंतर चप्पल इकडं आणायच्या नाही. अनेक सेवेकरी सॉक्स घालून येतात. कुठल्याही पवित्र भूमीमध्ये गेल्यानंतर तुमचे सॉक्स तुम्ही बाजूला काढून ठेवलेच पाहिजे, तरच त्या भूमीतली ऊर्जा तुम्हाला भेटेल. अन्यथा तुम्ही ती जाऊनसुद्धा कोरे राहाल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पायावर पाणी घ्यायचं, औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारायच्या, स्वामीला तिरुवार मुजरा करायचा. इथे जपमाळ असेल, किमान 1 माळ स्वामींचा शांत चित्ताने जप करायचा. तुम्हाला जितक्या वेळ स्वामीकडे देता येईल तितक्या वेळ तुम्ही या ठिकाणी द्या. कारण घाई असते, कोणाला बसायला वेळ नसतो. तुम्ही जितक्या वेळ स्वामीपाशी बसाल तेवढं तुमचं मन शांत होईल. इथून पुढची प्रक्रिया आपली ह्या स्वरूपामध्ये असेल. चिठ्ठ्या तयार झाल्यात नव्हे त्याच्या. हे सत्र संपल्यानंतर
गर्दी न करता सेवेकऱ्यांच्या चिठ्ठ्या घ्या आणि बापूला सांगा की आमची तारीख नैवेद्याची निघाली. चिठ्ठ्या कमी पडल्या तर पुढचं आपण 6 महिन्याचं नियोजन पुढचं करू. आपली माणसं आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.